डिसेंबर महिन्यामध्ये एक 32 वर्षीय महिला आणि जानेवारी महिन्यामध्ये एक 38 वर्षीय महिला अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयातल्या ढिसाळ कारभारामुळे त्यांना जीव गमवावा लागला। आणि या दोन घटना घडल्यानंतर या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक अर्थात जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणता येईल त्यांना, ज्यांना आपण सिव्हिल सर्जन या नावाने ओळखतो, तेच या ठिकाणी आलेले आहेत। नेमकी त्यांची बैठकमध्ये पार पडत आहे आणि नेमकी काय त्यांनी इथे येऊन भूमिका घेतली आणि पुढे काय भूमिका घेणार आहेत हे आपण पाहणार आहोत या बातमीच्या माध्यमातून। लातूर जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन जिल्हा शल्य चिकित्सक आपण ज्यांना जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी असं संबोधतो, तेच डॉक्टर प्रदीप ढेरेसाहेब माझ्यासोबत आहेत। मागच्या अनेक दिवसापासून अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयाच्या बातम्या तुम्ही बघत आहात। साहेब, 16 डिसेंबर रोजी एक धानोरा येथील 32 वर्षीय माता आणि तिचं अर्भक नवजात अर्भक आणि काल 12 जानेवारी रोजी एका 38 वर्षीय महिलेचा मृत्यू जे आहे इथल्या फक्त डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे। आणि एका दृष्टीने जर बघितलं तर लोकांमध्ये संतापाची भयानक लाट उसळली आहे की खरंच आरोग्य सेवा इतकी ढिसाळ झालेली आहे। नेमकं काय चाललंय आणि तुम्ही आत्ता जे संवाद साधला इथल्या नागरिकांशी किंवा इथल्या आरोग्य अधिकाऱ्यांशी, काय नेमकं तुमची पुढील भूमिका असणार आहे? नाही, हा 2 मृत्यू झालेले आहेत, त्याची पूर्णपणे चौकशी आहे। पोस्टमॉर्टम रिपोर्ट अवेटेड आहेत, चौकशी समिती नेमलेली आहे। त्याच्यात जर कोणी दोषी आढळलं तर त्याच्यावर कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल। आणि इथल्या पूर्ण ही जुनी बिल्डिंग जुनी असल्यामुळे थोडंसं इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रॉब्लेम आहेत, ते पण आपण नवीन जागेचा आपण शोध घेऊन नवीन रुग्णालयाचे पण आपण मागणी केलेली आहे। थोडंसं इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह होणं गरजेचं आहे, मॅनपॉवर पण वाढवायचे आमचे प्रयत्न आहेत। आणि इथल्या सर्वच नागरिकांशी संवाद साधला, इथल्या कर्मचारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि इथल्या सेवा निश्चितच इम्प्रूव्ह होतील याची आम्ही दक्षता साहेब, माझा एकही स्वतःचा प्रश्न राहणार नाही, परंतु जनतेचे प्रश्न आहेत, तुम्ही ऐकून घ्याल ही माझी अपेक्षा आहे। बघा, या ठिकाणी अहमदपूरच्या सर प्लीज नाही ऐका ना सर अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये जे आहे पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आपण बांधला, माझी नम्र विनंती आहे साहेब। नाही, अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये जे आहे डॉक्टर न बघता इथे कक्ष सेवक सेवा देत आहेत, तिथे उपचार करत आहेत। सर अनेक प्रश्न आहेत, माझा एकही प्रश्न मी तुम्हाला विचारत नाही, माझा एकही प्रश्न विचारत नाही सर, तुम्ही गाडीत बसून बोलले तरी चालेल। बाईट दिलं सर, परंतु मी माझा प्रश्न विचारत नाही साहेब। आता हे बघा, तुम्ही निघून जाते साहेब असं न बोलता, तुम्हाला विनंती आहे साहेब, प्रश्नाची उत्तरं लोकांच्या जनतेच्या प्रश्नाची उत्तरं आपण देण्यासाठी बांधील आहात, मात्र तुम्ही न बोलता जात आहेत। सर विनंती आहे, हा नाही तुम्हाला आम्ही अडवणार नाही सर तो तुम्हाला अडवण्यासाठी थांबलेला नाही व्यक्ती पुढे, माझी विनंती आहे सर प्लीज। नियमाने योग्य ती सगळी कारवाई केली जाईल आणि तुम्हाला ह्या 15 दिवसातच इम्प्रूव्हमेंट दिसेल, ठीक आहे? धन्यवाद सर। तर अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये जो होत असलेला प्रकार आहे, जिल्हा शल्य चिकित्सक 15 दिवसामध्ये नेमकी काय कार्यवाही करतील हे पाहणं औचित्याचं ठरतंय। ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज। शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर। पुन्हा भेटणार आहोत पुढील भागामध्ये, तोपर्यंत जय हिंद। आवाज बहुजनांचा।